नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी चर्चा करणार आहे. रिपब्लिकन ऐक्य हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या राज्यातल्या आंबेडकरी जनतेच्या दृष्टीने तो भावनेचा, विचारांचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. काल रामदास आठवलेंनी एक बैठक बोलवली. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांचे लोक हजर होते आणि ऐक्य झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. रिपब्लिकन जनतेच्या मनात किंवा महाराष्ट्रातल्या राजकीय विश्लेषकांच्या मनात प्रश्न पडला, हे ऐक्य खरोखरच ऐक्य आहे का? हे ऐक्य टिकणार आहे का? एकमेकाशी भांडणारे, एकमेकाला पाण्यात पाळणारे, एकमेकाशी वैचारिक मतभेद असलेले रिपब्लिकन नेते पुन्हा एकत्र राहणार आहेत का? कारण असं ऐक्य झाल्याचं आम्ही 89 साली पण पाहिलं होतं आणि 96 साली पण पाहिलं होतं, पण ते ऐक्य टिकलं नव्हतं. तेव्हा यावेळचं ऐक्य हे एक मृगजळ आहे का? हा माझा आजचा प्रश्न आहे. आणि माझ्या सोबत आहेत 3 अत्यंत महत्त्वाचे नेते. माझ्या सोबत आहेत रिपब्लिकन ऐक्याच्या कालच्या बैठकीचे निमंत्रक, या ऐक्याचे जनक रामदास आठवले. माझ्या सोबत आहेत भारतीय बहुजन महासंघाचे नेते आणि या ऐक्याला आक्षेप असलेले प्रकाश आंबेडकर. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर आज अनेक दिवसांनी समोरासमोर एकमेकाशी बोलणार आहेत IBN लोकमतच्या माध्यमातून. आणि माझ्या सोबत आहेत महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे. मी चर्चेला थेट सुरुवात करतोय. मला तुमचा वेळ फुकट घालवायचा नाही. मला माहिती आहे तुम्ही या तिघांनाही ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मी थेट जातोय प्रकाश आंबेडकर यांच्याकडे. प्रकाशजी, मला सांगा, काल ऐक्याची बैठक होती, सगळे तुमची वाट बघत होते, तुम्ही गेला नाहीत, का नाही गेलात? ऐक्याला तुमचे काय आक्षेप आहेत? मुळात ज्याच्यात जायचं नाही आणि ज्या रस्त्याने जायचं नाही त्या रस्त्याकडे पाहायचंच कशाला, हा माझ्यासमोरचा असणारा एक प्रश्न आहे. आणि जे कोण एकत्र आलेले आहेत हे एकत्र कशासाठी आलेत, कोणासाठी आलेत, हा त्याच्यातला असणारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तिसरं जे आहे, प्रत्येकाने आपापल्या राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी जाहीर केलेलं की कुठल्याही परिस्थितीत सेना BJP बरोबर जाणार नाही. रामदास आठवले यांचा पराजय झाल्यानंतर त्यांनी कधी सेनेबरोबर जाऊ, सेना BJP आघाडीबरोबर जाऊ, तर कधी असणारं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबरोबर जाऊ. आणि आत्ताच्या कालच्या याच्यामध्ये नवीनच भूमिका आली की आम्ही असणारं स्वबळावरती त्या ठिकाणी लढू. मुळात ज्यांचा पाया नाही, ज्यांचा बेस नाही, ज्यांची संघटना नाही, कधी काँग्रेसच्या जोरावरती तर कधी राष्ट्रवादीच्या जोरावरती आणि आता असणारा सेना BJPच्या जोरावरती ज्यांनी राजकीय आयुष्य स्वतःचं असणारं जगण्याचा प्रयत्न केला आहे, हे काय साध्य करणार आहेत, कोणासाठी साध्य करणार आहेत? आणि हे काही नवं ग्लोबलायझेशन जे आलेलं आहे, या ग्लोबलायझेशनमुळे जे काही नाहिरे वर्गांसमोरचे जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, या नाहिरे वर्गांच्या प्रश्नांचे तुमच्याकडे उत्तरं काय आहे, याचा कुठेच आराखडा नाही. मला तर ह्याच्यातला असा वास येतोय की एक जातीय संघटना चालवून स्वतःचं गेलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा टिकवण्याचा असणारा हा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून जे आपल्या वैचारिक बैठकीत बसत नाही, अशा असणाऱ्या ऐक्याबरोबर जायचंच का, हा मोठा आमच्या समोरचा प्रश्न आहे. तर पक्षाने असणारा निर्णय घेतला की आपण या ऐक्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण का आपण काही एक जातीय संघटना चालवत नाही. अगदी बरोबर आहे प्रकाशजी. मी येतो तुमच्याकडे. मी रामदास आठवलेंना तुम्ही जे आक्षेप घेतले आहेत त्यांच्या एकूण भूमिकेबद्दल, जागतिकीकरणाचे प्रश्न त्यांना ते सामोरे जात नाहीत असं तुम्ही म्हणालात. तिथल्या जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, वैचारिक मतभेद आहेत, तरी सुद्धा हे एकत्र आलेले आहेत. हा देखावा आहे का? रामदास आठवले, उत्तर द्या. तुमच्यावर आक्षेप घेतलेले आहेत. नाही, एक तर आता प्रकाश आंबेडकरांनी जी काही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, म्हणजे ऐक्य जे आहे ते ऐक्य ज्यांचं अस्तित्व संपलेलं आहे अशा लोकांनी एकत्रित येऊन आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ऐक्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं प्रकाश आंबेडकरांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यामध्ये काही तर सार्थ अजिबात नाही. एक तर माझा जो पक्ष आहे हा माझा पक्ष नाहिरे वर्गासाठी काम करणार आहे. नवीन असणारं जे ग्लोबलायझेशन आहे, लिबरलायझेशन आहे, प्रायव्हेटायझेशन आहे, त्याचा माझ्या ग्रुपच्या वतीनं मी नेहमीच विरोध केलेला आहे. मी पार्लमेंटमध्ये